माझं नाव शीला. मी माझ्या आईबाबांसोबत एका चाळीमध्ये राहते. माझी आई हाऊसवाईफ आहे आणि बाबांचं एक कपड्याचं दुकान आहे. मला तर तसा तर मोठा भाऊ सुद्धा आहे, जो शिकायला पुण्याला राहतो. मी आता 10वीला शिकत आहे. माझी सुद्धा 10वी पूर्ण झाल्यानंतर मी सुद्धा तिकडेच शिकायला जाणार आहे. तिथे आमचे बरेच नातेवाईक राहतात. आमच्या घराच्या शेजारीच एक काका राहतात. ते बाबांचे खूप जुने मित्र आहेत आणि चांगले सुद्धा मित्र आहेत. आमच्या घरी नेहमी येत जात असतात. पण कुणास ठाऊक, मी जशी जशी मोठी होत चालले होते तसं तसं त्या काकांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चालला होता. मला ते चांगलंही वाटायचं आणि वेगळं सुद्धा वाटायचं. पण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते म्हणून मी त्या गोष्टीचा विचार करत नसायचे. आमच्या दाराला चिटकूनच त्यांचं दार होतं आणि त्यामुळेच आमच्या घरातला सगळा आवाज, काय आम्ही बोलतो हे सगळं त्यांना समजायचं आणि आम्हालाही त्यांच्या घरातला आवाज यायचा. पण त्यांच्या घरामध्ये खूप शांतता असायची नेहमीच. कारण काकांची बायको ही माहेरी गेलेली होती आणि काका घरी एकटेच होते. त्यामुळे घरामध्ये ही शांतताच असायची आणि आईलाही वाटायचं त्यांची बायको घरी नाही. त्यामुळे आई त्यांना जेवायला बोलवायची. नेहमी नाही, पण कधी कधी ते आमच्या घरी जेवायला येत असायचे. घरात आल्यावर मला विचारायचे, बाळा तुझा अभ्यास कसा चालू आहे? आणि असं म्हणून ते माझ्या पाठीवर थापटायचे आणि माझ्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवायचे, जे मला खूपच वेगळं वाटायचं. काका असं बोलत असताना माझी आई किचन मधून म्हणायची, तुमच्याकडे तिला घेऊन जा आणि 4 गोष्टी शिकवा. अभ्यास कसा करायचा सगळं नियोजन शिकवा, कारण की ती आमचं तर काही ऐकत नाही, तुमचं तरी ऐकेल. मग मीही आईला ओरडून बोलायचे, आई मी सगळं काही करते त्यामुळे तू गप्प बस. आणि मग मी असं म्हटल्यावर ते काका माझ्या बोलण्यावर हसायचे. बघता बघता माझा 10वी बोर्ड जवळ आला आणि बरोबर त्याच वेळी आईबाबांना लग्नाचं आमंत्रण आलं होतं. आणि विशेष म्हणजे लग्न माझ्या मामाचंच होतं. माझे 2 पेपर झाले होते आणि बाबांना फोन आला होता की तुम्हाला सगळ्यांना लग्नाला यायचं आहे म्हणून सहकुटुंब. आता लग्न तर घरचंच होतं, पण मात्र मला जायला जमणार नव्हतं. आता 10वी बोर्ड म्हणजे खूप महत्वाची असते ही परीक्षा, हे माझ्या आईबाबांना पण माहित होतं आणि त्यामुळे लग्नाला फक्त ते दोघेच गेले. माझी इच्छा असून पण मी त्यांच्यासोबत जाऊ शकले नव्हते. मला बाबा म्हणाले आणि आई सुद्धा म्हणाली, तुला जर काही वाटलं किंवा काही अडचण आली तर बिनधास्तपणे काकांकडे जा. आता पुढचे 3-4 दिवस आई बाबा हे घरी नसणार हे काकांना माहीत झालं. त्यांनी लगेच माझ्या बाबांना फोन करून कळवलं, तुम्ही काहीच काळजी करू नका, माझ्या मुलीप्रमाणेच मी तिची काळजी घेईन. तुम्ही मस्तपैकी लग्न एन्जॉय करा आणि निवांत या. आणि खरंच माझ्या बाबांना सुद्धा एकदम निश्चिंत वाटलं. त्यांना बरं वाटलं, आता त्यांना काहीच काळजी नाही. पण मला ते खूप विचित्र वाटत होतं. आई बाबा गेल्यानंतर काकांना एवढं खुश व्हायची काय गरज होती, हा विचार मी करत होते. तेवढ्यातच मागून ते काका आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी दचकले. मला म्हणाले, बाळा अरे कसला विचार करतेस तू? उद्या तुझा पेपर आहे ना, त्याचा अभ्यास कर आणि सराव कर. मी आहेच तुझ्या बाजूला, काही वाटलं तर मला बिनधास्त येऊन विचार. 2 दिवस सुट्टी आणि 1 दिवस पेपर असा आमचा परीक्षेचा शेड्यूल ठरलेला होता. त्यामुळे 2 दिवस अभ्यास करायला मिळायचे. पण ज्या दिवशी पेपर देऊन मी घरी आले त्याच्यानंतर 2 दिवस मला अभ्यास करायचा होता. पण पेपर देऊन मी घरी आले तेव्हा मला बरंच वाटत नव्हतं. अंगामध्ये ताप होता आणि तेव्हा मला इच्छा नसताना पण काकांना आवाज द्यावा लागला आणि एका आवाजामध्येच काका रूममध्ये पळत आले. मी त्यांना सांगितलं, काका मला बरं वाटत नाहीये, कदाचित ताप आलाय आणि डॉक्टरांकडे जावं लागेल, कारण 2 दिवसानंतर माझा पेपर आहे आणि त्यामुळेच मला बरं वाटलंच पाहिजे. ह्या पेपरला मी सुट्टी मारूच शकत नाही, कारण हे बोर्डाचे पेपर आहेत आणि याच कारणामुळे तर मी लग्नाला नाही गेले. त्यामुळे मला लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे. काका तेव्हा पण काळजीने हो म्हणाले. ते मला काय असं वेगळं वाटेल असं बोलले नाहीत. ते मला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि खरंच 2 दिवसात मी बरी झाले आणि 3ऱ्या दिवशी मी परीक्षेला गेले. काकांनी 2 दिवस खरंच माझी खूप काळजी घेतली.
तेव्हा मला सुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली. माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा जो काही राग होता तो अगदी गेला होता. काका वयाने जरी मोठे असले पण दिसायला अगदी 20 वर्षांसारखे दिसत होते, कारण ते खूपच हँडसम होते. 4 वाजता पेपर देऊन घरी आल्यावर मी खूप जास्त थकले होते, कारण पेपर हा खूपच अवघड होता, पण तरी मी कसा तरी सॉल्व्ह केला. मी घरी आल्यावर आधी काकांकडे गेले. त्यांना सांगितलं मी खूप जास्त थकले आहे. ते मला म्हणाले, ठीक आहे बेटा, मी तुझ्यासाठी मस्तपैकी चहा करून आणतो आणि तुझी मालिश करून देतो, मग बघ तुला कसं बरं वाटतंय. त्यांनी माझ्यासाठी मस्तपैकी आल्याचा कडक असा चहा बनवला होता. तो पिऊन झाल्यावर त्यांनी खोबरेल तेल घेतलं आणि माझ्या डोक्यावर टाकलं. माझी चंपी करू लागले. मला तर झोपच येऊ लागली. डोक्यावरचा हात आता त्यांचा हळुवारपणे माझ्या शर्टमध्ये गेला आणि त्यांनी त्यांचा हात माझ्या छातीवर ठेवला आणि मी एकदमच त्यांच्याकडे वळून बघितलं, पण त्यांनी त्यांचा हात बाजूला काढला नाही. उलट माझ्याकडे स्माईल करून ते त्यांचा हात तिथे फिरवत होते. आणि त्यानंतर माझ्यासोबत काय झालं हे मला अजूनही आठवत नाही. होय, कारण मी बेशुद्ध होऊन पडले होते. कदाचित त्यांनी मला जो चहा दिला होता त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करून टाकलं होतं, त्यामुळे मी बेशुद्ध झाले होते. रात्री जेव्हा मला शुद्ध आली, मी शुद्धीवर आले, पण मी जेव्हा स्वतःला काकांच्या बेडरूम मध्ये पाहिलं तेव्हा मी थक्क झाले होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण माझ्या अंगावर एक सुद्धा कपडा नव्हता, फक्त ब्लँकेट होतं. मी पटकन उठून माझे कपडे घातले. मला कळालं माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय, पण मी शुद्धीवर नव्हते आणि म्हणून मला काहीच आठवत नव्हतं. मी रूमच्या बाहेर पडले आणि काकांना शोधण्याचा प्रयत्न केला. मला त्यांना जाब विचारायचं होतं, तुम्ही नक्की माझ्यासोबत काय केलं म्हणून. पण त्यांना विचारायच्या आधी ते मला दिसले तर पाहिजे. ते तिथे दिसलेच नाही. ते कुठे गेले मला माहित नाही. मी त्यांना सगळीकडे शोधलं, पण ते मला सापडलेच नाही. काकांनी माझे आई वडील नसल्याचा चांगलाच फायदा घेतला होता आणि माझी चांगलीच फसवणूक केली. मी त्यांना माझ्या वडिलाप्रमाणे समजत होते. त्यांचं नेचर, त्यांचा स्वभाव चांगला होता, म्हणून मी त्यांना माझा मित्र समजत होते. पण त्यांनी जे माझ्यासोबत केलं ते खूप चुकीचं होतं. आणि मित्रांनो, समाजामध्ये अशा गोष्टी खरंच खूप जास्त घडल्या जातात. मी तर एवढंच सांगेन, मुलींनी या गोष्टींपासून सांभाळून राहिलं पाहिजे. आजची गोष्ट मी इथेच संपवते. कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका.